नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आता 11:30 वाजलेत बघा. बरोबर 11:30 वाजले. बाबीचे कामं चाललेत. कपडे वगैरे टाकलेत बाबीने. टब बादल्या काय होतं तेवढं सगळं घासून वगैरे ठेवलं आणि लाद्या पुसायला घेतल्या. दीदी आत्ता उठली म्हणून इकडचं राहिलेलं आज यश आणि ती घरात म्हटल्यावर थोडं एकदम आरामात चाललेलं. ते उठलेत आणि इकडचे एसीच आहे ना तुम्हाला दाखवते बघा. ती खोलली शेवटी आता ते खोलली आणि ते काहीतरी ते लाईटचं जिथं लाईटचे ते अंक वगैरे येतात ना आपले तर ते सर्किटच काहीतरी लूज हे झालं आहे. काहीतरी ना कनेक्शन सोडतं ते आपलं कॉम्प्रेसरमध्ये ना हे जात नाही, करंट जात नाही, मध्येच जातो आहे, मध्ये बंद होतो आहे. मग आता त्यांनी ते काढून नेलं आहे. ते सर्किट चेंज करायला 2200 रुपये लागतात. तो घेऊन गेला बाई आता काढून. 10:30लाच आलेला. काढून दे बोला आजच्याच बनवून तर भेटत नाही. आता गरमीच्या दिवसात लवकर बनवून भेटत नाही. मग आता तो घेऊन गेला आहे. मग त्याच्यामुळं मला पण इथं कामाला लेट झालं एवढं खोलोपर्यंत हे करूपर्यंत. देवपूजा वगैरे सगळं झालं आहे. कसं दूध साखरेचा नैवेद्य ठेवला आहे. बाबीचं इकडं काम चालू आहे. लाद्या पुस्तक मी तिकडे काम करते म्हणून इकडे आले. आणि ताईनं कितीतरी ताईंनी मला काय काय सांगितलं कशासाठी हे कर ते कर ते कर किती काय काय मी उपाय करते तुम्हाला सांगते. तेव्हा आता थोडा कुठं माझा आवाज निघायला लागला आहे. कोणताही बोलते गुळण्या कर, कोण बोलली की हळद टाकून दूध घे, कोण काय. आत्ता एखाद्याची कमेंट आली बोलली काळं मीठ असते ना खडा ते तोंडात ठेव आणि गरम पाणी पी जरा त्याने आवाज क्लिअर होईल. आहे आपल्याकडं. मी याला राजस्थानला गेलो ना आम्ही तिकडनं आणलेले आहेत मी खडे. तर घेते ताई नक्कीच जे कोण काही सांगते ना तर कारण त्यांना पण माहीत आपल्यापेक्षा ना प्रत्येकाचे उपाय वेगळे वेगळे असतात. काढा बनव काय कर. मी तर इतकं काय करते ना ज्या काही सांगेल ना त्याच्यावर एक उपाय करून बघते. आता फक्त प्रॉब्लेम इथं राहिले बाकी काहीच नाही आहे. कामाला पण लागले आता व्यवस्थित काही नाही. पण आता ताई बोलली तर ते थोडंसं मीठ तोंडात घेऊन कोमट पाणी पिऊन बघते. झालं तर झालं पटकन. आता इकडे थोडंसं कामाला सुरुवात केली मी. आता इथे ना मी आज उडदाची डाळ लावली. दीदीला घुट्ट खायचे आहेत. कालच सांगितलेलं मला उद्या उडदाची डाळ बनव आणि चिकट भात बनव. तर हे इंद्रायणी तांदूळ काढून ठेवले. आज साहेबाचा उपवास आहे मग त्यांच्या भाताची काही घेणं देणं नाही आम्हाला. हे इंद्रायणी तांदूळ काढले म्हणजे तिला गरम भात लावेल. एवढा आता लसूण सोलला आहे पुन्हा मी एकदा. अद्रक लागणार आहे म्हणून ठेवलं आहे. इतका लसूण सोलला आहे. पीठ वगैरे भिजवून ठेवलं आहे. आम्ही दोघांनी बदाम खाल्ले. दीदीचे आणि दादाचे बदाम राहिलेत अजून उठले नाही ते. आणि बनवायचं आहे मला राजमा भिजवला यशला. तो काय असले काय आमचे पदार्थ खात नाही. एक तरी कडधान्य रोज त्याला पाहिजेच कुठलं तरी काहीतरी. एखाद्या दिवशी नसेल तर तेवढं चालून जातं पण नाही. आणि राजमा वगैरे त्याच्यासाठी गरजेचं आहे. पनीर राजमा चणे वगैरे छोले असे त्याला जिमच्या लोकांना गरजेचे असतात. म्हणून थोडंसं असा प्रयत्न असतो की हे काहीतरी एक आहे त्याला आणि एक आम्हाला. चला आता आवडते. इकडे भाभीच्या झाले लाद्यापासून. आणि इकडे ना या घरात इथे मी मठ भिजत टाकलेत मटकी बनवायसाठी इथे ठेवलेत. ते आता संध्याकाळी पाण्यातून काढून बांधून ठेवल. साहेबांनी मला ना या भाज्या आणून दिल्या. मला कढीपत्ता कोथिंबीर नव्हतीच राहिले. आता काय काय आणले ते बघते. कांदा पात दिसते. आदेश मला परवा बोलत होता मला कांद्याची पात कधी बनवून देतात. त्याला ना पातळवाली कांद्याची पात खूप आवडते. बघा कांदा पात किती छान एकदम कोवळी आणली. कितीतरी दिवस झाले आता कांद्याची भाजी आली नाही घरामध्ये. तर ही कांदा पात आदेश मला बोला मला पातळवाली कांद्याची भाजी बनवा आणि मग बोलवा. आता उद्या बोलवेल त्याला. आज तर वेगळंच आहे. कोथिंबीरची जुडी आणली. आता पाणीच नाही. शेतकरी लोक तरी कशा भाजी करीत असेल शेतामध्ये. एवढा भरपूर कढीपत्ता आणला आहे. कारली आणलीत आणि त्यांची आवडतीची भेंडी. ही तुम्ही रोज या तरी खातील. भाभी क्या चाहिए जाली रुको मैं हटती रुको. आणि भेंडी वगैरे आणलीत. त्यांना खूप आवडते. जा तरी बघा माझ्या चपात्या वगैरे पण करून झाल्यात. 2 भाकरी बनवल्या आहे. ए दीदी इकडं हो यशला उठव जरा. इकडे उडदाची डाळची शिजवून ठेवली. आणि आता इथे भात लावलात मी गरम भैयाला चहा बनवला आहे. आता कांदा कापून ठेवला आहे राजम्याच्या भाजीसाठी. 1 टमाटा थोडंसं खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे सगळं भाजून घेणार आहेत. टमाटा पण भाजून वाटून घेणार आहेत.
सगळं भाजून वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. राजमा आहे ना कच्चाच आहे, अजून डायरेक्ट कुकरला लावणार आहे मी. बाई चाललं ए सीचं काम, रोज काहीतरी एक नवीन आमचं काम निघते. हे बघा क्या आहे बाई अभि. हे बघा मी असं इथं टमाटा, कोथिंबीर, अद्रक, लसूण, खोबरं सगळं भाजून घेतलं आहे. इथे कढीपत्ता आणि कांदा भाजून घेतला. हा यशानं काढून काढून टाकतो. असं वाटून घेणार, सगळं वाटून घेणार, लाल तिखट वगैरे घालून फोडणी देणार. कुकर ठेवला आहे आणि भाभी आली तर भाभीचं काम चाललं आहे तर, आणि मी राजम्याची भाजी अशी पहिली फोडणीला घालून देणार. नंतर भेटते तुम्हाला मी उडदाची डाळ बनवताना. बघून घ्यायला ही मला हे 2 महिने सुट्टी देऊन गेली गावी आणि काय काय तिचे कामं करत बसले. आता इकडे आले सांगते हे केलं ते केलं, काय काय चाललंय आणि मी तडफड करते. अजून तिची पोरगी नाही आली गावावरून, तरी एक भाभीच आली. पण भाभी लई काळी होऊन आली गावावरून. आहे ना भाभी? जादा धूप लागा ना. पण चांगले ठीक आहे, थोडा आराम करून आली. चला मी राजम्याची भाजी बनवते आणि मग तुम्हाला भेटते थोड्या वेळामध्ये. आता इकडे ना भाभी किचन वगैरे सगळं आवरून घेतलं. मी राजम्याची भाजी बनवली आणि तिला इथलं पहिलं आवरून घ्यायला लावलं. ती लेट होतं आणि मग मी आता डाळीला जे पाहिजे ते सगळं वाटण काढलं. इथे ना भाताबरोबर बटाटे लावून दिलेले. तर आता कुकर उचलून घेते आणि हे बघा इथे थोडंसं ओलं खोबरं, जिरं, लसूण, मिरची, भरपूर अशा कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आणि जरासं अद्रक घेणार आहे. तुम्ही थोडंसं हे सगळं वाटून घेते पाणी घालून. हे बघा या मिक्सरच्या भांड्याचा प्रॉब्लेम. याचं झाकण इतकं घट्ट दोन्ही हाताने लावून धरा तरी पण बघा हे असं काम वाढतं आहे मला. आणि आत्ताच भाभीने सगळं स्वच्छ केलं, पूर्ण भांड्यावर उडालं आहे सगळं इकडं. असं लेट झालं ना की काहीतरी तर ताई ना. आता मी काय इथं ट्रायपॉड लावायची सोय नाही आहे बघा, सगळा गोंधळ झाला आहे. आता तुम्हाला दाखवलं मी ही उडदाची डाळ आणि चण्याची डाळ मी शिजवून घेतली थोडीशी. याला डायरेक्ट आता फोडणी देते, नंतर तुम्हाला भेटते सगळं स्वच्छ करून. हे बघा असं इथे मी हे डाळीला फोडणी दिली. पातळ सर बनवलं एकदम, असं नाही हे पातळ चांगलं लागतं, एकदम घट्ट चांगलं नाही लागतं. उकळी येऊन ते नंतर पुन्हा घट्ट होतं. संध्याकाळपर्यंत तर राहिलं ना तर खूप घट्ट होऊन जातं. तर असं मस्त हिरवं छान दिसायला. इथे हा गरम गरम भात आहेत आणि इकडे यशला मी राजमा बनवला आहे. शिजल्या चांगल्या 5-6 शिट्ट्या करून घेतल्या. तिथे बनला आहे राजमा. इथे वरती 2 भाकरी, खाली चपात्या बनवलेल्या आहेत. कांदा वगैरे कापून, आता कांदा लिंबू वगैरे चांगलं याच्यावर घेतलं ना छान लागतं. भाज्यांचा गोंधळ काढला म्हटले एक करोपर्यंत भाभीचा आवरपर्यंत हे साफ करत बसले होते. गेलं आता एसीचं सगळं व्यवस्थित लावून. आता तरी कुलिंग होती त्यांनी बनवलं. इथं काहीतरी ते 2200 रुपये लागले बोला हे सर्किट चेंज करायला. मग आता बघू संध्याकाळपर्यंत काय होतं काय नाही. वाटण बनवलं होतं ना, राजम्याला टाकलं थोडं आणि हे थोडं ठेवलं आहे. उद्याच्या एखाद्या मसाल्याच्या भाजीला होईल. इथे थंड व्हायला ठेवलं आहे. जास्त बनवायचं तेव्हा बनवेल, पण आता थोडंसंच बनवून घेतलं आहे मी. चला मला रेसिपी तर काही घेताच नाही आली. काही ना काही गोंधळ, भैयाकडे इकडं लक्ष दे तिकडं लक्ष दे असा गोंधळ झाला आणि भाभीला पण लेट होत होतं. मग मी म्हटले आज ना ट्रायपॉड लावायलाच नको, माझ्यामुळे तिला नको लेट व्हायला, खाली कामाला जायचं असतं तिला. तर ठीक आहे चला असू दे, आता जे झालं ते. टी व्हीचं बटन चालू केलं आहे, झालं तर टी व्हीचा आवाज येऊ. ठीक आहे चला असू द्या. आता या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व त्यांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला दुपारी डाळ वगैरे बनवताना दाखवलं, त्यानंतर मग मी काहीच घेतलं नाही. तर सगळा पसारा पडला, इकडं तिकडं भिंतीवर उडालं, हे झालं. त्याने इतकं माझं काम वाढलं, भरपूर काम वाढलं. मी ना कुठल्यानंतर शूट घेतलं ना काही घेतलं. ते सगळं आवरूपर्यंत भरपूर, कारण जे भांडे घासले होते त्यावर पण उडालं. भिंतीवर, मिक्सर, गॅस, किचनचा ऑर्डर, ते आपलं खाली प्लॅटफॉर्म सगळं खराब झालेलं. सगळं ते आवरलं वगैरे. तिथे भांडी घासली आणि नंतर म्हटलं आता बघू संध्याकाळी. एक ताई मला बोललेली शेंगदाण्याची चटणी दाखव आणि मला बनवायचीच होती साहेबांसाठी. आता ना गरम एवढं होतं आहे. तिकडे एसी वगैरे लावून ती याचा गेम चालू आहे आणि मी आले किचनमध्ये. जरा भांडी लावली, पसारा आवरला. यश ना आज घाटकोपरला गेलेला. ते काय गेले तुम्हाला नंतर सांगते. पण तिथे ना डिमांड होतं, त्याचे मित्र पण गेलेले. तर मला फोन केला तुला काही आणायचं आहेत का. तर मी त्याला काय सांगितलेलं आणायला. त्याने ना त्याच्यासाठी एक बॉटल स्टिकर काढला मी, याचा धुवून ठेवली स्वच्छ. आता याचा स्टिकर मी काढून टाकला आणि एक गोवर्धन घीचा डबा आणला त्याने 1 किलो.
हे बघा, हा किती 860 रुपयाला आहे. मी स्मार्ट बाजारमधून पण आणते, पण तिथं मला कशा ऑफर भेटतात काही ना काही. यावर काहीतरी फ्री असतं किंवा डिस्काउंट भेटतो, त्याला तिथं काही नाही भेटलं डिस्काउंट. मग 1 किलो घी आणि 2 किलो शेंगदाणे आणले. मला बोललं हे 2 किलो शेंगदाणे, 2 किलो आणि वरती काहीतरी थोडेसे 48 वगैरे ग्रॅम काहीतरी वरती, काय माहिती ते काही समजेना. तर चला, हे 2 किलो शेंगदाणे झालेत. आता हे कसे भरपूर दिवस जातील. आता हल्ली शेंगदाणे ना माणूस ऑनलाईन मागवायचं काम चालू होतं. आता कधी महिनाभर तरी चालतील. हे एवढं घे आता. गावचं वगैरे आणलेलं 2 किलो आणि घरातलं पण निघालं आपलं किलोभर तरी घरचं होतं. त्यानंतर मग आता मी हे त्याला बोलले घेऊन ये. मखाना सांगितला तर नाही भेटला आणि गुलाब तेलचा डबा मागत होते, बोला तिथं अवेलेबल नव्हता. मग ठीक आहे म्हटले, जेवढा आहे तेवढा. आणि इकडे बघा, आता सकाळी मला उद्या दीदीला डबा द्यायचा आहे. आता हे भांडं सुकं आहे, सकाळी घासलेलं नाही, सुक्कं भांडं एकदम ओलसर नाही. मीठ घातले खाली चमचाभर आणि हे असंच ठेवणार. सकाळी फक्त पाणी घालायचं आणि चालू करून द्यायचं. ही सकाळची तयारी. आणि बदाम पण रात्री झोपताना भिजवायला लागेल म्हणून बदामचा डबा पण काढून ठेवला आहे. आणि इथे बनवायची मला शेंगदाणे चटणी. त्यासाठी शेंगदाणे घेतलेत, मिरची जिरं घेतले चमच्याभरून आणि लसूण घेतला आहे भरपूर. हे थोडंसं मिक्सरला फिरवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते चटणी बनवून. ताईची आता काल परवाच्याच व्हिडिओला आपल्या कमेंट होती की ताई चटणी दाखव. तर ठीक आहे, बनवून दाखवते ताई. तर बघा, आता मी इथे कढई ठेवली गरम व्हायला. थोडंसं तेल घालते कारण चटणी थोडीशी आहे. इथे मी कोथिंबीर कापून घेतली, आज आहे म्हणून टाकते, आणली सकाळी त्यांनी. आणि चटणी मी अशी तुम्ही पाहिजे अजून जाड बारीक पण करू शकता, पण मी अशी बरोबर मीडियममध्ये ठेवली. पहिले मिरची लसूण थोडंसं फिरून घ्यायचं आणि नंतर शेंगदाणे फिरव, मग बरोबर होते बघा. त्याचं काही काही मिरच्या अख्ख्या अख्ख्या राहून जातात. बाकी आता हळद वगैरे बाकी दुसरं कुठलं काही पदार्थ आपल्याला टाकायचं नाही आहे. जर कुरकुरीत पाहिजे असेल तर पाणी अजिबात घालू नका. आणि जर थोडीशी ओलसर जर पाहिजे असेल तर जरासं मिक्सरच्या भांड्यामध्ये असं चमच्यावर पाणी टाका. आता ना हल्ली आपल्या घरामध्ये अशी ओलसर चटणी आवडती सगळ्यांना. तर मी बघा असं एवढंसं पाणी घेतलं. गॅस बारीक आहे, झाकण ठेवते. बारीक गॅसवर मिनिटभर तरी आणि 1-1.5 मिनिट वाफ येऊ दिली. थोडीशी चांगली व्यवस्थित सगळी पण हलवून घ्यायची, कडेला चिकटू द्यायची नाही. बघा अशी थोडीशी चिकटायला लागते ना, चिकटू नाही द्यायची, मग काळी पडते आणि ती करपट मग चांगली लागत नाही खायला. व्यवस्थित अशी मोकळी करून घ्यायची, अशी गुठळ्या वगैरे नाही राहू द्यायचे. बारीक गॅसवर करायची म्हणजे चांगली तेलामध्ये मोकळी होऊन जाते. ती अजून थोडीशी होऊ देणार म्हणजे जरा चांगली परतली की तिखटपणा कमी होऊन जातो. अजून एक वाफ येऊ देणार. आता याला वाफ येते तोपर्यंत बघा, ही परवा त्यांनी डाळिंब आणलेली कितीतरी वेळा असे माझे सुकून जातात, खात नाही. पण हे दीदीला द्यायचं म्हणून आहे ना, आता रात्रीच्याच डब्यामध्ये याचे सगळे डाळिंबाचे दाणे काढून फ्रीजमध्ये ठेवून देणार. मग काय होतं, इतका वेळ राहत नाही कारण यशला तिला एकदम सेम टायमिंगला जायचं असतं. आता हे वरचं काढलं नाही, याला फक्त सगळीकडून कट द्यायचे. सगळीकडून कट दिले ना खूप एकदम पटापट मोकळून जातं बघा. यशची घाई असती, त्याला सफरचंद वगैरे कापून द्यायचं असं, त्याची पाण्याची बॉटल भरून द्यायची. आणि पाणी आलेलं असतं, सकाळी 6ला बरोबर पाणी येतं. आणि माझी 6 पासूनच कामाची गडबड चालू होते. जेवढे कट द्याल ना तेवढं पटापट आपलं डाळिंब असं मोकळं होऊन जातं. तर चटणी झाली आहे की मिक्सरचं भांडं वगैरे जे काय होतं ना सगळं घासून टाकलं म्हणजे पसारा नको सकाळच्याला मला. हे काढून घेतलं ना, तेव्हा एकदम छान लगेच मोकळं होतं, फटाफट तुम्हाला दाखवते मी.
आता हे प्लास्टिक डब्यांमध्ये गरम देत नाही, पण फळं तर द्यावं लागतं. क्या वो स्टूल चाहिए? ते सगळं असं सोलून घेते, पण चटणी पण एकदा हलवून देते. झाली तशी मस्त चटणी गरम. एकदम मोकळी झाली आणि कढईला चिकटली पण नाही. अजिबात कढईला चिकटू नाही दिली, कारण शेंगातला करायला पटकन करपला जातो, असा करपू नाही द्यायचे. आता एक तर झाली गरम झाली चटणी, पण याच्यावर थोडंसं झाकण ठेवून गॅस बंद करणार आहेत. आता गॅस बंद करते आणि हे त्या घरात जाऊन मग सोलत बसते आरामात. पण काय करायचं, सकाळच्याला जे लागते. हल्ली ना मी मेथी नाही भिजवते, तुम्हाला सांगते. गरमी चालू आहे, 1 महिना झाला मी मेथी खात नाही आहे. आणि हे काय मोजून मापून मी टाकत नाही, कारण भिजवलेले बदाम आहे सगळेच खातात. असं एवढा अंदाज मी रोज बदाम असे भिजत टाकत असते. भिजवलेले बदामाचा कोणाच काही प्रॉब्लेम नाही, सगळे आवडीने खातात. आणि मग बाकीचं काजू वगैरे सकाळी ते आपलं मनुका, काळा खजूर, बाकी जे काय आहे ना सगळं त्यांना सकाळी एक फळचे पडून. तर आता माझं ना किचनमध्ये वगैरे झालं तिकडचं आवरून. चटणी वगैरे काढून घेतली. कढई सकाळच्या लागेल तिला. सकाळी कदाचित टमाट्याची चटणी पाहिजे तिला, कारण बाकीचं इतका सकाळी पटापट दुसरं काही होत नाही. आणि तिला जे आवडतं तेच द्यावं लागतं, तेव्हा कुठेतरी डबा खाते. मग आणि त्यानंतर काय केलं, मग मी ते आवरून घेतलं. तुम्हाला दाखवले होते ना की यशने मला ऑपरेशन झाल्यावर 2 साड्या घेतलेल्या गुरुकृपामधून बघा. तर ही साडी ना, आता मला 2-3 वेळा बोलला, तू तर काही साडी नेसत नाही, तू तर काही ब्लाऊज शिवायला देत नाही, असं टोमणी मारून बोलत होता मला. तर मी बोलले, आता ही ना साडी या दोन्हीमधली कोणती तरी देते. तुम्ही ज्यांनी बघितले असेल त्यांना पुन्हा दाखवते आता एकदा, कारण मला आता ब्लाऊज शिवायला द्यायचे. साहेब येतील, जेवण वगैरे ते पुन्हा जातील. तिकडेच माझी मैत्रीण असते, जिकडे त्यांना जायचं आहे, तर तिकडे नेऊन देतील. म्हणजे 2-4 दिवसामध्ये शिवून होईल. वटपौर्णिमाला मला साडी नेसायला होईल. पुन्हा एकदा साडी दाखवते, ज्या ताईंनी बघितली असेल त्यावेळेला त्यांच्यासाठी. तर तुम्हाला मी तेव्हा दाखवलं होतं, एक बड्डेला म्हणून घेतलेली. त्यांनी मला ही बड्डेला घेतलेली, तुम्हाला सांगते. त्याचं ना खूप लक्ष असतं मला. मी जर एखादी गोष्ट कधी बोलले ना की मला असं काही घ्यायचं आहे, तो तेच लक्षात ठेवतो, बोलून कधीच दाखवत नाही. ही बड्डेला घेतलेली त्यांनी मला. आणि अजून मी यांना काहीसुद्धा केलं नाही, अजिबात काहीच केलेलं नाही. आणि कितीच्या होत्या तुम्हाला आता सांगते. त्याच्यासमोर मी कधी प्राईज वगैरे बोलले, त्याला आवडत नाही किमती वगैरे सांगायला. तुम्हाला सांगते बघा, इथे आपल्या जिथं लालबागला ताई आहेत ना, त्याचं घेणं म्हणजे खूप महागाचं असतं सगळं. हे बघा ताईंनो, कधी पण घेत नाही तो, कधी हलकी वस्तू घेत नाही बघा. 4,650 रुपयाची एक साडी होती, तर त्यांनी घेतलेली. इथे ना डिस्काउंट, ना कमी ना जास्त, घ्या किंवा नका घेऊ. तर इथे हे लालबागला आहे. ही एक साडी घेतलेली त्यांनी मला. आता असा विचार चालला आहे, वटपौर्णिमेच्या वेळेला पाऊस पाणी वगैरे चालतो, मग त्यावेळेला नको. आणि त्यावेळेला ती व्हाईट नको, म्हणून मला असं वाटतं मी डार्कच साडी नेसावी. हिची पण किंमत तेवढीच आहे ताईंनो. आणि ब्लाऊज वगैरे मला माहीतच नाही, शपथ सांगते. मी खोलूनच नाही बघितलेले होते, तेव्हा फक्त एकदा तुम्हाला दाखवल्या आणि त्यानंतर मी आता पुन्हा काढल्या. हिची पण किंमत तीच आहेत. हे पैठणीमध्ये येतात, हे बघा सेम किंमतीच्या ह्या त्यांनी मला साड्या घेतलेल्या अजिबात. आणि स्वतः एकटाच गेलेला घ्यायला, त्याला कोण सोबत लागत नाही. तर अशी आहे, एकदम डार्क मोरपंखी कलर, एकदम डार्क आणि मऊ किनार आहे. अशी कडक नाही, काही नाही, एकदम सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट आहे कपडा बघा. लगेच असं मोठीमध्ये येतो आहे. तर माझा कदाचित ही साडी नेसण्याचा विचार आहे, म्हणून म्हटले मैत्रिणीकडे देवा हा ब्लाऊज शिवायला. ब्लाऊज कसं काय ना, कदाचित असंच असू शकतो. हा पदर आहेत, माहीत नाही, काय माहिती. आता जरा बघते, खोलते आणि दाखवते.
साडीसारखं आहे की काय पण नाही, तर एकदम डार्क राणी कलर आहे आणि असला पातळ एकदम एकदम माझा हात पण दिसतो एकदम पातळ, एकदम सिल्क, एकदम असं बघा जमा होतोय हा कपडा. तर असेच येवल्यावर मी पैठणी आणलेली होती एकदा, ती गेली आणि यशने मला आता घेतली. तर जाऊ दे, आता द्यायचं आहे ना, कारण तर फॉल बिडिंग पण होणार, ब्लाऊज पण कटिंग होणार, खोललेच जाणार आहे म्हणून मी खोलून दाखवली. असा हा ब्लाऊज आहे आणि कदाचित मी आता वटपौर्णिमेला ही साडी नेसण्याचा विचार असं चालू आहे माझा. तर तुम्हाला सांगते, तो घाटकोपरला काय गेलेला. आता 26 जूनला यशचा बड्डे. यश कधीच बड्डे करत नाही, ना केक कापतो ना घरात आम्ही काही गोंधळ घालतो आहे. आपला छोटं होता ना गुंडा इथं, त्यावेळेला थोडंसं 2 वर्ष झालं तेव्हा केलं. अजिबात त्याला आवडत नाही घरात पसारा घालायला, असलं म्हणजे पसारा नाही, तो बोलतो नको मला आवडतच नाही केक बिक कट करायला आणायला वगैरे. आमच्या सगळ्यांचे करतो. तिकडे आहे ना याला मानखुर्दला छोटे मुलांचं अनाथ मुलं आहे ना, अनाथ मुलांसाठी असं बालगृह आहे तिथे. तर त्यांनी सर्च वगैरे केली. इथं आमच्या इथं पण आहे बायखेळ्याला, महालक्ष्मीला वगैरे. पण तो काय बोलतो, इथली तर मुंबईत देणारे खूप आहे, असं आउटसाईड जिथे असेल ना त्या लोकांना खूप कमी भेटतं. अनाथ मुलांसाठी त्याला तिकडे काहीतरी द्यायचं आहे जाऊन. तर आम्ही काय बोललो, आम्ही सगळं जेवण इथून गाडीत नेतो. तिथले बोलले बाहेरचं जेवण आमच्या मुलांना अलाउड नाही. असेल बरोबर आहे त्यांचं, पण कोण काय देईल कोण काय माहीत नाही ना, त्यांचं पण बरोबर आहे, त्यांची जबाबदारी आहे ती. बोलले आम्हाला पैसे द्या, आम्ही तुमच्या याचं सगळं त्यांना जेवण खावण घालतो. पण मला असं वाटत होतं, मी माझ्या मनाने असं दिलं असतं ना, भरभरून जे काय गोड वस्तू असू द्या, तिखट असू द्या, चटपटीत असू द्या, सगळ्या वस्तू मी बनवून दिल्या असत्या. तिकडे 35-40 मुलं आहेत. चला सध्या एवढं तर एवढं अनाथ मुलांसाठी यशला खूप आवडतं. मला बोलला, मी पण बाजूला पैसे काढून ठेवलेले, गौशाळेत जायचे त्याला. गौशाळा आमच्या इकडे भुलेश्वरला आहेत, तिकडे भुलेश्वरला आहे तिथे. आणि इकडे आपलं केम हॉस्पिटलच्या इकडं पण आहे परेलला. परेलच्या इथं काय गुजराती मारवाडी लोकांना खूप देतात, पण तिकडे भुलेश्वरला थोडंसं तिकडं कमी प्रमाणात. त्याला म्हणजे जिथे कमी काही कोणी हे करत असेल तिथे आपण जाऊन द्यायचं. तो जाईल बड्डे दिवशी सकाळी लवकर तिकडे गौशाळेत वगैरे. तिकडं कसं सकाळी सकाळी चारा द्यावा लागतो, ट्रक वगैरे येतात चाऱ्याच्या. तर ठीक आहे, असे याचे विचार आहे. तुम्हाला सांगते, अजिबात पैसा उधळायला आवडत नाही किंवा रिकाम आपल्यावर स्वतःवर खर्च करायला आवडत नाही. आमच्यावर करतो, भरपूर करतो आणि असं काही करतो तर खूप छान वाटतं. आणि ह्या साडीचं मी तुम्हाला स्टोरी सांगितलेली. सांगलीला साताऱ्याला गेलेला, तिथं भोलेबाबांचं मंदिर आहे. सेम अशाच कलरची लुंगी त्याला तिथं मंदिरात दिली होती प्रसाद म्हणून. आणि मी त्याला घरी आले, बोलले मला आवडला असा कलर, मला अशी साडी घ्यायची. सेम टू सेम साडी मला घेऊन आल्यात. आणि मला बोलला हा कलर तुझ्यावर चांगला दिसेल, हा कलर तुझ्यावर चांगला दिसेल मला बोलला. म्हणून त्याने आणलेलं. शपथ मी गेली नव्हती घ्यायला, मला माहीतच नाही, गपचूप सरप्राईज दिलेलं. माझी बहीण होती तिथं, बहिणीला पण सेम दिली, हाच पॅटर्न, फक्त ब्राऊन कलर होता. असे आहेत पुरं माझे. चला असू दे ताईनो, आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.